मॅगीची रिश्वत दिलेली आहे ना सगळ्यांना। तुम्हाला बिहाइंड द सीन गोरखच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळेल। हे घे रे खालचा आडवा आडवी दे 14 दे जे काय व्हिडिओ मध्ये 5 मॅगी नंतर येतो। नंतर किती झाले? 70 ओके। मॅगी घेतली आहे आणि आता निघालो। एकटाच आहे बाईकवरती। आता बघूया ब्लॉग बनवता येतोय का। म्हणजे काय आहे मॅगी आणून देतो ब्लॉग बनवायला तू यायचं तर तो म्हणाला येतो म्हणून। आता बघूया काय करतो। पूर्ण समोरचा व्ह्यू आहे आणि लाईट गेलाय आता म्हणजे सनलाईट गेलाय। घरी पोहोचलोय। तर फायनली आता आम्ही निघालोय। मॅगीची रिश्वत दिलेली आहे ना सगळ्यांना। मॅगी रिश्वत दिलेली आहे सगळ्यांना आणि मग आता निघालो। आता तिथं जाऊन काय एक्झॅक्टली काय दाखवायचं ते तुम्हाला सांगतो मी। पण तिथे गेल्यानंतर तुम्ही आता तिथे काय बघायला मिळतंय की नाही हे मला माहिती नाही। तर चला आता ट्रिपल सीट जाऊया। ट्रिपल सीट म्हणजे इथं जवळच जायचं आहे, कुठं लांब नाही जायचं आहे। तर फायनली आता पोचलोय आपण त्या जागेवरती। तर तुम्हाला थंबनेलवरून तर काय कळेल असं वाटत नाही, कारण आम्ही थंबनेल काहीतरी वेगळंच ठेवलंय। आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय केलं हे तुम्ही थंबनेलवरती बघितलं असाल। तर आता आम्ही पोचलोय आणि हा व्हिडिओ तुम्ही म्हणजे हा जो आम्ही आता जिथं चाललोय एका धबधब्यावरती, तो धबधबा आहे तर तो धबधबा आहे उमराटचा। उमराट गावामधला धबधबा आहे आणि तो धबधबा पावसाळ्यामध्ये तर तुम्ही पाहिला असाल, पण ह्या उन्हाळ्यामध्ये कसा दिसतो हे आपण आता तिथं जाऊन पाहणार आहोत। तिथं पाणी आहे का किंवा पाणी तिथे किती आहे आताच्या ह्याच्यामध्ये तर ते बघूया। आणि हा ब्लॉग बनवण्यासाठी रिश्वत द्यावी लागली आहे, ती पण मॅगीची। पण आता बघूया, आता खाली जाऊन आता काय पाहायला मिळतं त्याच्यावरती डिपेंड आहे। कारण आता संध्याकाळचे वाजलेत, तुम्हाला सांगतो किती 7 वाजायला आलेत, तरी उजेड आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे बघूया आता। पुढे चालतोय सौरभ आणि माझ्या पाठीमागे आहे गोरख।
मित्रांनो वाजलेत बरोबर, हे बघा 7 वाजलेले आहेत, बरोबर 7 वाजलेत. दिसलं हे बघा 7 वाजलेले आहेत बरोबर. तुम्हाला आता काळोखात एवढे आलो आहे बघा, किती काळोखात आलो. आणि असं एकदम भयानक असं करता येईल इकडे. संपूर्ण जंगल. तर मित्रांनो संपूर्ण जंगल आहे साईडला. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पावसाळ्यामध्ये याचे कितीतरी बघितला असाल व्हिडिओ, पण आता मी आलो इथे, तिथे पूर्ण काळोख आहे आणि संध्याकाळचं नेमकं आलो आहे मी. आता मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही व्यवस्थित, पण हा पावसाळ्यातून धबधबा एकदम व्यवस्थित दिसतो, म्हणजे भरपूर असं पाणी असतं याला. पण आता हा कसा दिसतो, पूर्ण सुकलेला आहे धबधबा, मोठ्या मोठ्या दगडी आहेत. मी यांना सांगत होतो लवकर जाऊया लवकर जाऊया, पण हे काय ऐकत नव्हते. त्यांना भूक लागली होती आणि मॅगी यांना खायची होती. मग मी मॅगी आणायला गेलो, तुम्ही पाहिलात व्हिडिओमध्ये. आणि आता फायनली इथं आलोय. इथं थोडं पाणी आहे, हे बघा इथे पाणी आहे आणि इथे वरती पायऱ्या आहेत, इथे पाणी आहे. आणि पाणी पावसाळ्यामधून इथून येतं खाली, इथून पावसाळ्यातून पाणी खाली पडतं, पण ते इथं न जवळ पडता ते इथं पडतं. हे डिस्टन्स बघा किती मोठा आहे तो. फोटोग्राफी चालली आणि हे फोटो तुम्हाला सौरभच्या इंस्टाग्रामवरती पाहायला मिळतील. तर मित्रांनो, ह्या धबधब्याचं नाव आहे नवनाडी धबधबा असं याला म्हणतात. आणि हा उमराट गावामध्ये आहे, गुहागर तालुक्यातील उमराट गावामध्ये. तर तुम्ही इकडे येणार असाल किंवा इकडे या धबधब्याला जर व्हिजिट करणार असाल तर इकडे बरोबर घेऊन या, म्हणजे खूप जरी म्हणजे 4-5 जण तरी पाहिजेत, एकटे येऊ नका, कारण इथं एकटे येणं रिस्की आहे. कारण हे पूर्ण जंगल आहे संपूर्ण, आणि हे जंगल जे आहे त्याच्यामध्ये प्राणी आहेत, वाघ पण आहे, कारण वाघ दिसतो बऱ्याच वेळेला. तर इथं येत जर तुम्ही असाल तर सेफ्टी पहिल्यांदा, कारण आम्ही आता उतरलो, तुम्ही पाहिलात ते भरपूर घसरतं, पाय घसरतात तिकडे. आणि आता जाताना सुद्धा मी तुम्हाला थोडंसं जर दाखवता आलं तर नक्की दाखवेन, काळोख नाही पडला तर. तर तिथे पाय घसरतात, तर येताना मात्र नक्की काळजी घ्या, सेफ्टी पहिली आहे. नाहीतर मग इथे असं आपण दाखवतो आहे चांगल्यासाठी, व्यवस्थित आपलं दिसावं म्हणून, किंवा आपलं एक नैसर्गिक नॅचरल प्लेस दाखवतो आहे, पण त्याचा कुठेतरी गैरफायदा घेऊन काहीतरी वेगळे विचित्र कामं करू नका. तर प्लीज रिक्वेस्ट आहे, कारण आत्ता मला येताना मगाशी तुम्ही पाहिला असाल व्हिडिओमध्ये, तर तिथे काही जे व्यसनांच्या ज्या गोष्टी आहेत त्या भेटल्या आम्हाला हातामध्ये पायाखाली. तर त्याच्यासाठी पण लोक येतात इथे. तर तसं न येता फक्त इथे आनंद घेण्यासाठी या आणि त्यानंतर आनंद घ्या आणि निघून जा, कारण त्या गोष्टी इथं करू नका. तर सगळ्यांना विनंती आहे.
तर मित्रांनो आम्ही आता निघतो आहे, कारण वाजलेत आता 7:30, अर्धा तास पाऊण तास होतो आम्ही. आता उतरायचं. आता इथून बघा तुम्हाला काळोख दिसेल सगळं. हो इथूनच. मित्रांनो पूर्ण काळोख झालाय. आणि एवढ्या काळोखात तर वरती आपण जायचंय. पडला. पूर्ण काळोख पडलाय. मी धावू नाही शकत. कारण मी जीन्स घालून आलो. एवढ्या खाली जंगलात गेलो होतो आपण. पाणी आणलेलं नाही. दोघांना मजा घेतात. तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही जी धमाल मस्ती आहे ती पाहायला मिळेल. काहीतरी वेगळं ॲडव्हेंचर केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बिहाइंड द सीन पण साईडला चालू असेल बघा तुमच्या, ते बघितलं असाल. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटूया अशाच कुठल्यातरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.